नमस्कार, कसे आहात? तर हा व्हिडिओ तर थोडा लवकर यायला हवा होता, बाप्पा यायच्या आधी. पण मला उशीर झाला अपलोड करायला, वेळ नाही मिळाला त्यामुळे. पण ठीक आहे, तरीही मी अपलोड करते. तर बाप्पा यायच्या आधी पूर्वतयारी खूप असते. तशी तर आपण अर्ध्या दिवसापासून आपली चाललीच असते सफाई, किचनमधली आवरावर, परत बाहेर डेकोरेशनसाठी आपल्याला काय काय जे आहे ते लागणार आहे ते आपण घ्यायला जातो, बघायला जातो. परत पूजेसाठी काय लागणार आहे अशी भरपूर तयारी असते. अशी ही पूर्वतयारी करून ठेवली ना आपण, तर मग आपली खूप धावपळ होत नाही गणेश चतुर्थीच्या वेळेस. त्यामुळे मी काय तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवते. तर भाज्या काही आपण बनवतो त्यासाठी शेंगदाण्याचं वाटण, खोबऱ्याचं वाटण, इथे कारोळे जे आहेत ते वाटायचं होतं मला, ते वाटून ठेवले. धने पावडर वाटून ठेवले. ड्रायफ्रूट्स आहेत ते असे बारीक करून ठेवलेत, कारण आपण काही खीर बनवत असेल, मोदक त्यासाठी लागतं, शिरा नैवेद्यासाठी. थोडंफार लसूण जो आहे तो सोलून ठेवला आहे मी. आलं लसणाची पेस्ट आहे ती बनवून ठेवलेली आहे मी. आणि इथे मी थोडंसं वाटणसुद्धा बनवून ठेवलेलं आहे, आमटीसाठी वगैरे आपल्याला लागतं त्यामुळे. तर ही अशी माझी किचनमधली पूर्वतयारी आहे. यासोबतच ना मी खोबरा जो आहे ते वाटून ठेवणार आहे उकडीचे मोदकसाठी. आणि त्याचं सारण जे आहे ते सुद्धा मी तयार करून ठेवणार आहे. तर ते मी रात्री करेल. फ्रीझरमध्ये ठेवलं तर ते खराब होत नाही सारण. एकच दिवस आधी मी सारण जे आहे ते बनवते. आणि आता हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते. सिरेमिकच्या जारमध्ये मी लाल तिखट काढून ठेवते, संपलं होतं त्यामुळे स्वच्छ धुवून घेतले मी. आणि व्यवस्थित ते सुकलेलं आहे. आणि सिरेमिकमध्येच मी ठेवते लाल तिखट, कारण आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकतो त्यामुळे. आणि जो मसाल्याचा डब्बा आहे ज्यामध्ये आपण सगळे ड्राय मसाले ठेवतो, तर ते सगळे मी मसाले जे आहेत ते स्वच्छ डबा धुवून मी काढून घेते. म्हणजे स्वयंपाक करताना कोणी दुसरंही बनवत असेल ना, तर त्याला सोपं जावं, सगळं सामान त्याला भेटावं त्यासाठी. तर सगळे मसाले आहेत ते मी काढून घेतले आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजेसाठी लागणारी भांडी. तर ती सगळी स्वच्छ पावडरने घासून पुसून जे आहे ते मी इथे डायनिंग टेबलवर सुकवायला ठेवलेली आहे. आणि हे सुकल्यानंतर मी व्यवस्थित ठेवेल. आणि हे पण मी आदल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी सगळं जे आहे ते क्लीन केलं होतं. आपण कितीही 2-4 दिवसाआधी ही भांडी घासून ठेवली ना तरीसुद्धा त्याच्यावर डाग लगेच दिसतात. त्यामुळे आदल्या दिवशीच मी पूजेची काही भांडी वगैरे असेल ती साफ करते. आणि माझं घर जे आहे ते पूर्ण मी डीप क्लीन केलं आहे. पण जो एंट्रन्स आहे तो परत एकदा मी पुसून घेते, कारण संध्याकाळी बाप्पांना आणायला जायचं आहे त्यामुळे. तर जो एंट्रन्स आहे प्रवेशद्वार तो स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर उद्या लवकर मला वेळ नाही मिळणार देवांना छान अंघोळ घालण्यासाठी. त्यामुळे संध्याकाळी मी सगळ्या मूर्त्या आहेत त्या छान स्वच्छ केल्या पावडरने. आणि मंदिर जे आहे ते व्यवस्थित असं मांडून घेतलेलं आहे. त्याचसोबत उद्याच्या पूजेसाठी जे जे लागणार आहे ते सगळं मी इथे काढून ठेवलेलं आहे, कारण सकाळी भटजी आले ना तर त्यांना पटापट आहे ते सामान देता यावं. आणि आता सगळ्यांना मी छान छान वस्त्रसुद्धा घालणार आहे मंदिरातल्या आपल्या देवांना. तर इथे मी आरतीचं पुस्तक, कापूर, जे फुलवात आहे ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे. आणि उद्यासाठी जे आहे ते समईला वात लागतं. परत आपण अखंड दिवा लावतो तुपाचा, तर त्या सगळ्या वाती ज्या आहेत त्या मी तेलात भिजतसुद्धा ठेवल्यात. वात भिजत ठेवल्या तर व्यवस्थित जे आहे ते वात पेटते. आणि हे बघा सगळ्यांना मी छान अशी वस्त्र घालते आणि किती सुंदर दिसते मंदिर. घरात सगळे असतात आणि त्याचवेळी ही सगळी कामं जर आपण एका दिवशी सगळी केली ना तर ती वेळेत होत नाही. त्यामुळे आदल्या दिवशी जेवढं शक्य आहे तेवढं मी सगळं जे आहे ते करून घेते. सकाळच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं आहे, परत रात्रीच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं आहे, हे सगळं मी ठरवून ठेवलं होतं. तसंच मी जे आहे ते भाज्या वगैरे सगळं आणून ठेवलेलं. आणि आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी मी
आळूवडी करायला घेतल्या, तर इथे मला पप्पा मदत करतात आहे. तर आम्ही दोघांनी छान अशा सगळ्या आळूवड्या बनवल्या, म्हणजे कोणी आलं तरी त्यांना देतासुद्धा येईल गरम गरम तळून. तर हे फक्त मी स्टीम करून ठेवणार आहे फ्रीझरमध्ये आणि मग सकाळी आपण फक्त त्याला तळायचं, म्हणजे हे पण काम आपलं सोपं होऊन जातं कोणी आलं तरी त्यांना द्यायला. तर इथे आम्ही हे दोघं आता संध्याकाळच्या वेळेस हे करतो आहे. आणि पहिल्याच दिवशी मी उकडीचे मोदक बनवते बाप्पांसाठी, तर ते सुद्धा मला सारण तयार करून ठेवायचं आहे, म्हणजे सकाळी पटकन आपल्याला जे आहे ते मोदक बनवता येईल आणि नैवेद्याला दाखवता येईल. तर आता संध्याकाळी चहाचा टाईम झाला आहे. इथे चहा आम्हाला मिळाला आहे प्यायला. तर आमच्या चालल्या होत्या गप्पा आणि सगळ्यांना मी कामाला लावलं होतं, सगळी कामं करत होती, कारण सोपं नाही आहे एकट्याने हे सगळं करणं. तर ही अशी आमची तयारी होती चालू. किचनमधला आवडता बाहेरसुद्धा थोडंफार काय डेकोरेशन आहे ते करायचं होतं मला, तर ते सुद्धा मी करत होते. तर पहिले तर हे खूप वेळ लागतो आळूवडी करायला, त्यासाठी पहिले आम्ही आळूवडी केल्या. तर हे काही एक्स्ट्रा पानं उरली होती, तर ते आम्ही आता सध्या खाण्यासाठी आम्ही त्याची जी आहे ती वडी बनवत होतो. तर इथे मी आता नारळ पाणी पिते आणि हे बघा, हे असं मी थोडंफार सजवून ठेवलेलं आहे. नंतर बाप्पाला घ्यायला जाण्यासाठी इथे ताट रेडी करून ठेवलं आहे. इथे उरली आहे ते व्यवस्थित डेकोरेट करून ठेवलेलं आहे. इथे सगळी भांडी मी ठेवली आहेत, म्हणजे सकाळी भटजी आले तर त्यांना पटकन देता येईल. इथे आता आम्ही लिस्ट बनवतो आहे, म्हणजे आत्ता आम्हाला काय काय आणायचं आहे, कारण फुलं असतात, काय वेगवेगळे प्रकारची पानं असतात आपल्याला पूजेसाठी लागतात, दुर्वा असं भरपूर असतात जी आपल्याला आदल्या दिवशीच आणावी लागतात. ही वस्तू काय आपल्याला आधी आणून ठेवता येत नाही, खराब होतात, त्यामुळे त्याची आम्ही लिस्ट बनवली, म्हणजे ते रात्री जाऊन आणता येईल. आणि व्यवस्थित पानं फुलं असतात, तुळशीची पानं, बेलाची पानं, परत काय दुर्वा वगैरे असतो, शमीपत्र, हे सगळं साफ करून ठेवावं लागतं, त्यामुळे देवासाठी हार, तर असं बरंच काही. आणि आता आम्हाला वेळ होता थोडासा, म्हणून मी ते छोटीशी अशी रांगोळी काढते. बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे, तर एकदम छोटी आणि पटकन होईल अशी मी रांगोळी काढते. उंबरठ्यावर मी हळद नाही लावलं, कारण खूप घाई होते, दिवसभर खूप धावपळ होत होती. आणि मी दोनदा बाहेरसुद्धा जाऊन आले होते पूजेसाठी. फुलं पानं लागतात ती आणण्यासाठी, आणि डेकोरेशनचे जे आहे ते आणायचं होतं आम्हाला, त्यासाठीसुद्धा आम्ही बाहेर गेलो होतो. तर दोनदा बाहेर जाऊनसुद्धा आले आणि सगळं सामान आहे ते घेऊन आलो. आणि या टेबलवरतीच आम्ही हे डेकोरेशनचं आहे ते ठेवणार आहे. मला जसं हवं होतं तसं डेकोरेशनचं मला नाही बनवता आलं, कारण ते म्हणत होते जास्त दिवस राहत नाही, मला ज्या फुलांचं हवं होतं ते 1.5 दिवसात खराब होतं बोलत होते. आणि आदल्या दिवशीसुद्धा आम्ही बनवून ठेवतो, त्यामुळे ते 3 दिवस होतात. या फुलांचं बऱ्याच दिवस डेकोरेशन राहतं, 4-5 दिवससुद्धा, असं त्यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे म्हटलं. तर इथे आता मी स्वस्तिक वगैरे काढून घेते, पाट मांडून ठेवते, आणि बाप्पाला आणायचं आहे तर ती प्लेट आहे ती पूर्ण तयार करून ठेवते. आणि नंतर आम्ही जातो. थोडं उशिराच जाणार आहे आणायला, कारण रस्त्यालासुद्धा खूप गर्दी आहे, ट्रॅफिक असते, पाऊससुद्धा आहे चालू, त्यामुळे आम्ही थोडंसं आरामात जाणार आहे. नंतर मग सकाळी जे आहे ते भटजी आल्यानंतर मग बाकीचं जे आहे ते करतील. प्राणप्रतिष्ठा, परत स्थापना असते, परत काही भरपूर गोष्टी असतात, आपल्याला तेवढं जमत नाही, त्यासाठी आम्ही नेहमी भटजींनाच बोलवतो. त्यांनी सकाळचा टायमिंग दिलेला आहे, त्यांना जसा वेळ मिळेल तेव्हा ते येतील. तर अशी ही आमची पूर्वतयारी झालेली आहे सगळी. आत्ता आम्ही बाप्पांना आणायला चाललो होतो. दरवर्षी आम्ही इथूनच बाप्पा घेतो, आणि जेव्हा पण मी बाप्पांना जेव्हा आम्ही बुकिंग करत असतो तेव्हा आहे ना, मी खूप काही जास्त बघत नाही, फक्त इको फ्रेंडली बाप्पा असावं, त्यांच्यावरती काही स्टोन, टिकल्या, चमक्या अशा काही नसावं, एकदम सिंपल असावं. जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा फक्त त्याची माती व्हावी, नाहीतर आपण खूप काही टिकल्या, चमक्या असं काही घेतलं, POPचे वगैरे घेतले तर मग ते अवघड जातं. त्यामुळे मी नेहमी आहे ना इथूनच बाप्पा घेते, आणि खूप जास्त मी फिरत नाही, खूप जास्त चॉईस करत नाही. पटकन मला वाटलं हे बाप्पा छान आहेत, यांनाच आपण घरी नेऊया, तर मी तेच लगेच बुक करते, चॉईस नाही ठेवत मी. तर आता आम्ही घरी आलो, बाप्पाचं जे आहे ते वेलकम केलं, स्वागत केलं, आणि आता आम्ही खूप थकलो होतो दिवसभरापासून.
तर भरपूर तयारी माझी तर 8-10 दिवसापासून चालली होती. आता छान वाटत होतं बाप्पा आले आणि उद्या बघू आता कसं होतं सगळं, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. माहिती नाही मी किती शूट करेल नाही करेल माहिती नाही, पण थोडं थोडं का होईना मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ तो शेअर करेल. तर चला, अशी होती आमची पूर्वतयारी. कसा वाटला व्हिडिओ मला तेही नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आता माहिती आहे हा व्हिडिओ थोडा उशीर येणार, तरी पण तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी.